मुझे, मैं फातिमा शेख. अरे ये मैं क्या बोल रही हूँ. ओळखलं मला? मी फातिमा, एक साधी स्त्री पण मोठे स्वप्न पाहणारी. कारण शिक्षण हे सर्वांसाठी समान आहे. कारण शिक्षण हे सर्वांसाठी समान आहे. त्या काळात समाज म्हणायचा, जर मुलगी शिकली तर ती अक्षरांच्या किड्या बनवून त्यांच्या नवऱ्याच्या ताटात जातील. समाज म्हणायचा, जर मुलगी शिकली तर घर बिघडेल. पण मी ठरवलं, घर नाही समाज बदलवायचा. मी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांच्या सोबत उभी राहिली. आम्ही पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. पण हा प्रवास सोपा नव्हता. रस्त्यावरून जाताना लोकांनी आमच्यावर दगड फेकलं, शेण फेकलं, अपमान केला. कधी कधी मन खचायचं. पण लगेच एक आवाज यायचा, फातिमा जर तू थांबलीस तर या मुलींचं काय. मग मी अजून एकदा उभी राहायची. मी माझं घर शिक्षणासाठी दिलं. कारण मला माहित होतं घर हे फक्त भिंतीचं नसतं, घर हे स्वप्नांचं असतं. माझ्या या छोट्याशा घरात शिक्षणाचा एक मोठा दीप पेटला होता. दगड शेण सगळं सहन केलं तरी पाऊल न मागे घेतलं. दगड शेण सगळं सहन केलं तरी पाऊल न मागे घेतलं. शिक्षणाच्या वाटेवर आयुष्य सगळं अर्पण केलं. आज तुम्ही सर्व इथे आहात. मुली शाळेत जात आहेत. हे पाहून माझं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटते. पण अजूनही काम बाकी आहे. अजूनही काही ठिकाणी अज्ञान आहे. अजूनही काही मुली शिकू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्हीच आता घडवू शकता बदल आणि तुम्हीच नेऊ शकता माझं स्वप्न पूर्ण आणि तुम्हीच पसरवू शकता शिक्षणाचा हा प्रकाश. कारण जिथे शिक्षण असते तिथे प्रगती असते आणि जिथे प्रगती असते तिथे खरा स्वातंत्र्य असते. तुमची फातिमा इथे संपत नाही. ती तुमच्यासोबत तुमच्या जीवनासोबत नेहमी सुरू राहते. सावित्री सोबत या फातिमाला हे लक्षात ठेवा. बरं, येते मी. धन्यवाद.